मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी भूमिपुत्र वाघ एकोंडी रोड या रोडवरती उभा आहे. एक छोटीशी सामाजिक बदलाची प्रक्रिया आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा वाडा आहे. या वाड्यामध्ये एक पंडितजी मुक्कामाला आहेत. प्रपंचाचा त्याग करून मुलाबाळांना सोडून त्यांनी उमरगा शहर निवडलं आणि गेली 30-35 वर्ष उमरगा शहरामध्ये पूजा अर्चा करून त्यांनी जीवन समर्पित केलं. हे काम करत असताना सामाजिक बदलाची प्रक्रिया घेऊन जीवन जगणाऱ्या ज्योती कावळे यांची त्यांची भेट झाली. स्वतःचं वडील ज्या प्रेमाच्या आदरापोटी वडिलांची सेवा लेखी करतात तशीच पद्धतीची सेवा ज्योती कावळेंनी या पंडितजीची केलेली आहे. खरं तर सामाजिक बदल सामाजिक कार्य करणं सामान्याचं काम नाही. मागच्याच महिन्यामध्ये आम्ही त्यांना साप्ताहिक विश्वविनायकाच्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित केलं. ही लोक सामान्य कधीच असू शकत नाहीत, म्हणून लोकांनी कौतुक करावं, त्यांना ऊर्जा द्यावी, त्यांना पाठबळ द्यावं म्हणून चाललेला हा सामाजिक बदलाचा प्रपंचाचा उठाठेव आहे. त्यांच्याच मुखातून आपण काही माहिती घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. हे पंडितजी तुम्हाला भेटले त्याला किती वर्ष झाली? जवळपास 25 वर्षाचा काळ झालेला आहे. आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखते. पंडितजी म्हणून आले, पण मी त्यांना एक माझ्या वडिलांच्या स्वरूपात पाहिलं आणि ते मला त्यांच्या मुलीच्या स्वरूपात मला बघतात. आणि अशा पद्धतीने आमची ओळख झालेली. बरोबर आहे. बरं, ह्यांचं खाणं पिणं आरोग्य औषध उपचार हे किती वर्षापासून तुम्ही करत आहात? इतके दिवस त्यांनी पाठ पूजा करून त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांचं जे काही असेल ते भागवत होते. पण आता त्यांची परिस्थिती तशी राहिलेली नाही. बरोबर. आणि मग मला ज्या पद्धतीने जेवढं जमतंय तेवढं मी आर्थिक मदत करते. कधी अन्नदान जे काही मला जेवणाचा डबा बऱ्याच वेळा पोहोचत असतात. डबा जेवणाचा वगैरे मी जमल तेवढी सेवा मी त्यांची आतापर्यंत केलेली आहे. पण माझ्याही काही अडचणी असल्या कारणानं कधी मी असते किंवा कुठं बाहेर गावी गेलेली असते त्यावेळेस मात्र मला त्यांच्याकडं बघणं होत नाही किंवा त्यांची काही सेवा करणं होत. बरोबर. अशा वेळेस उमरगा शहरातल्या दानशूरांनी किंवा वृद्धांची सेवा करण्यासाठी काय तुम्ही आवाहन करू शकाल लोकांना? तसं तर इथं पंडितजींच्या सहवासामध्ये बरेच लोक त्यांचे भक्त म्हणून येतात आणि त्यांना दान सेवा त्यांची करतात. पण असे काही जे लोक इच्छुक आहेत दान करण्यासाठी, बरोबर, त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की त्यांनी आपल्या सढळ हाताने पंडितजीला जर मदत केली तर त्यांनी 4 दिवस अजून जीवन त्यांचं चांगल्या पद्धतीने जगतील आणि त्यांना आपण सगळ्यांनीच एक जीवनदान दिल्यासारखं पण होईल आणि त्यांची सेवा पण केल्यासारखं. बरोबर आहे. मृत्यू हा अटळ आहे, याच्याबद्दल मी आपली क्षमा मागून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही वडिलांच्या देवाच्या प्रतिमेत तुम्ही पंडितजींना पाहता तेव्हा शेवटची तुमची त्यांच्याबद्दलची काय इच्छा आहे? मी त्यांना माझे वडीलच या स्वरूपात पाहते आणि आमचं असं मी बोलले की बाबा जेव्हा केव्हा त्यांचा अंत काळ येईल त्यावेळेस मी त्यांचं सगळं काही खर्च असेल काय त्यांची मूठमाती मी करेन असं मी त्यांना जाहीर सांगितलेलं आहे. बरोबर. शिकाळ धरायचं आणि पाणी पाजायची वेळ आली तर नेमकं काय करणार आहात? त्यावेळेस मी करेन हे सगळं पुढं होऊन आणि मी इथं जर राहिले तर नक्कीच हे करेन. जर योगायोग चांगला असेल तर माझ्याच हाताने हे सगळं व्हावं ही माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण माता सावित्री फुले यांची लेक शोभत आहात. मला अभिमान वाटतो. मृत्यूच्या अगोदर त्यांना कोण पाणी पाजणार हा विषय तुम्हाला मित्रांनो कठीण वाटेल, परंतु आम्ही सुद्धा अशाच पद्धतीची तपश्चर्या करून आमच्या आईला आम्ही पाणी पाजलं माझ्या बहिणीच्या मार्फत. हे कधीतरी कुणीतरी निर्णय घेतला पाहिजे. ऐन वेळेला एखादा निराधार माणूस जाईल आणि मग त्यांना कोण पाणी पाजणार किंवा त्यांना त्यांच्या विधी कोण करणार? तर ही जी मनातली खंबीर भावना आहे ती ज्योतिताई कावळे यांनी व्यक्त केलेली आहेत. उमरगा शहरातील दानशूरांनी या स्वामींच्या या ईश्वररूपी माणसांच्या पाठीशी उभं राहावं.
यासाठी नम्र विनंती करतो. ज्योतिताई, तुमच्यामार्फत काही लोक भेटतील तर तुमचा मोबाईल नंबर मला सांगा, तो दम्माणी सांगा, म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर ते तुम्हाला संपर्क करतील. हां सर, माझा मोबाईल नंबर आहे 72 18 88 33 22. धन्यवाद. मित्रांनो, एका तपस्वीला, एका चांगल्या माणसाला, एका निराधार माणसाला आपण पाठिंबा द्यावा यासाठी विनंती करतो. नमस्कार. भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था, उमरगा, महाराष्ट्र.